ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणते साधू. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा नावाजलेला अभंग. मित्रांनो, साधू कुणाला म्हणावं हे जर आजच्या शिकल्या सवरलेल्या माणसांना कळत नसेल तर बोलावं काय. आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज, समर्थ रामदास या संतांनी या समाजामध्ये डोळे उघडे शिकून जगायला शिकवलं. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. आणि आम्ही शिकलेली सवरलेली माणसं शिक्षणाने जागे होण्याऐवजी झोपत असेल तर मला असं वाटतं अशोक खरात सारखी माणसं एक नाही हजारो माणसं आपल्यावर अन्याय करणारच. अहो 20 फुटी नाक कुठे असतो का? समजा असेलही, परंतु आपले डोळे तर झाकलेले नाहीत ना. 1 रुपयाला मिळणारा चिंचोका जर अशोक खरात सारखा भामटा माणूस लाखो रुपयाला विकत असेल तर आपले डोळे उघडे असतील ना. ठीक आहे, आपण जातोय, आपण दर्शन घेतोय, पण कुणाकडे जातो, कुणाचं दर्शन घेतो, त्या व्यक्तीचं कर्तृत्व काय आहे हे तर किमान बघणं आपलं काम आहे ना. मित्रांनो, यासाठी एक छानशी गोष्ट शिकलेल्या सवरलेल्या माणसांसाठी श्यामची आई या पुस्तकातील हा प्रसंग बघा. एके दिवशी श्यामच्या घरात शेजारी असणाऱ्या आजोबांचं निधन होतं. श्याम पळत आईला येऊन सांगतो की आई, शेजारचे आजोबा गेले. आई म्हणते हा निसर्गाचा नियम आहे, कुणाला ना कुणाला न परतणाऱ्या वाटेने एक दिवस जायचंच आहे. श्यामला वाईट वाटतं. श्याम आईला सांगतो, आई, परवा मी एका पोथीमध्ये वाचलं होतं की कोणी एक राजपुत्र होता आणि या राजपुत्राचा एक मित्र होता. त्या दोघांची खूप मैत्री होती, पण मित्राचं निधन एके दिवशी होतं. राजपुत्राला वाईट वाटतं. तो स्नान करतो आणि आपल्या मित्राच्या पार्थिव देहाकडे जातो. ज्या वेळेस त्याचा मित्र तिथं मेलेला पडलेला असतो त्यावेळेस राजपुत्र स्नान करून तिथे गेल्यानंतर तो आपली शेंडी उजव्या बाजूने घेतो आणि मेलेल्या मित्राच्या मुखामध्ये ती शेंडी पिळतो. त्यातून काही पाणी त्या मेलेल्या मित्राच्या मुखामध्ये पडतं. त्या पाण्याचं अमृतामध्ये रूपांतर होतं आणि मित्र उठून उभा राहतो. बिचारा भोळा भाबडा श्याम आईला सांगतो की आई, मी सुद्धा आता आंघोळ करून त्या आजोबांच्या मुखामध्ये माझ्या शेंडीचं पाणी पिळणार आहे. त्या शेंडीच्या पाण्याचं रूपांतर अमृतामध्ये होईल आणि ते आजोबा उठून उभे राहतील. मित्रांनो, ही गोष्ट ऐकल्यानंतर श्यामची आई श्यामला म्हणाली, हे वाक्य सगळ्या महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. श्यामची आई श्यामला म्हणाली, श्याम, पोथी पुराणामध्ये दिलेल्या गोष्टी या श्रद्धा म्हणून पाळाव्यात, परंतु आजच्या काळामध्ये कुठलीही श्रद्धा पाळताना संशय म्हणून बघावं. आणि संशय म्हणून जर अशोक खराच्या सगळ्या कृती समाजाने बघितल्या असत्या तर आज ही वेळ आली नसते. मित्रांनो, अशोक खरात ही प्रवृत्ती आहे. शेवटी कुठल्याही श्रद्धेचा उगम हा विवेकातून होतो आणि अंधश्रद्धेचा उगम हा अविवेकातून होतो. नीतिमत्ता चांगली असेल, विवेक जागृत असेल तर कुठलाही देव हा श्रद्धेतून प्रसन्न होतोच. पण अविवेक, अनीती आणि अंधश्रद्धा असेल तर कुठलाही देव तुमच्या पाठीशी उभं राहणार नाही. जिथं कर्म चांगलं असतं तिथंच देव असतो. हे जर अवघ्या महाराष्ट्राला कळालं तर खऱ्या अर्थाने अशोक खरात सारख्या प्रवृत्तींचा नक्कीच नायनाट होईल. अहो 20 फुटी नाग आणि चिंचोके हे जर आपल्या जीवनामध्ये तारणारे असते, या ढुंगे बाबांसारखी माणसं
जर आपल्या जीवनाला खरंच महान बनवणारे असले तर लोकांनी काम सोडून या बाबांची सेवा केली असते. मित्रांनो, श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा विषय जर मनापासून कळाला तर खऱ्या अर्थाने आपला महाराष्ट्र हा संतांचा महाराष्ट्र म्हणून अवघ्या जगावर राज्य करेल. फक्त विषय आहे श्रद्धेचा, अंधश्रद्धेचा नव्हे. विषय आवडल्यास नक्की लाईक करा. धन्यवाद.